नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 27 तारखेचा जो डेटा दिला होता तुम्हाला मी तो साइडवेज दिला होता. पण एक हाय साईडला, वरच्या साईडला एक चांगला मोठा मोमेंटम त्या ठिकाणी आला सकाळच्या वेळात आणि दिवसभराच्या वेळात बऱ्यापैकी एक साइडवेज डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाली. तर मित्रांनो, असं काय घडलं की आपला डेटा जो आहे तो साइडवेज असतानाही एक मोठी मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर मित्रांनो, जे सेंटिमेंट आहेत ओव्हरऑल ग्लोबल सेंटिमेंट ते थोडेसे पॉझिटिव्ह होताना दिसले होते ओव्हरनाईट. कारण हा जो डेटा दिला होता आपण शुक्रवारच्या एंडचा दिला होता आणि न्यूज ऑलवेज ओव्हरहेल्म मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं सुद्धा आहे. पण ठीक आहे, आपल्या फेवरमध्ये होता. आपली डायरेक्शन पॉझिटिव्हच असते. ज्यावेळी पॉझिटिव्ह डायरेक्शन असते तर आपल्याला तो फायदेशीर असतो. तर तुम्ही बघू शकत असाल ग्लोबल जे संकेत आहे ना ते थोडेसे पॉझिटिव्ह आहेत. कालचं पण मार्केट बघितलं असेल, डाऊ चांगल्या प्रकारे वरती होता आणि आताही सुद्धा ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल राईट हँड साईडला वरती सांगाई जो चायनाचा इंडेक्स आहे तो सुद्धा 1.25% वरती आहे. निकेई जपानचा इंडेक्स 2.25% वरती आहे. अशा हिशोबाने डाऊ अर्धा वरती आहे, S&P 500 वरती आहे, नॅसडॅक सुद्धा वरती आहे आणि SGX निफ्टी सुद्धा वरती दाखवतोय मित्रांनो. तर अशा हिशोबाने ग्लोबल सेंटिमेंट्स पॉझिटिव्ह आहे. ओव्हरनाईट काही न्यूजचा इम्पॅक्ट येतो आणि आपल्या डेटावरती फरक पडून त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर इट्स ओके, फेवरमध्येच होता आपल्या, फार काही वेगळं झालं नाही. पण ओव्हरऑल डेटा थोडासा न्यूट्रल होता. आजचा जो डेटा आलाय उद्यासाठीचा तो कसा आलाय तो तुम्ही बघू शकत असाल. रिटेल क्लायंटने ना बऱ्यापैकी पोझिशन्स कट केलेल्या आहेत. कट केलेल्या आहेत इन द सेन्स ज्या पोझिशन्स आहेत पॉझिटिव्ह लॉंग साईडच्या त्या त्याने लिटरली कट केलेल्या आहेत. ओके. तर त्या ठिकाणी पुट्समध्ये काही काम झाले, पुट लॉंग आणि काही पुट शॉर्ट्समध्ये काम झालेलं आहे. तर मार्केटला जे रिटेलरला जे खेळवलंय मोठ्या प्लेअरनी ते पुट साईडला खेळवलेलं आहे. तर हे एक संकेत असतो मार्केट वरती जाण्यासाठीचा. ज्यावेळी डेटावर असे काही चेंजेस होतात पुट साईडला तर मार्केट वरती जाण्यासाठी ऑलमोस्ट रेडी असतं. आता तुम्ही बघू शकत असाल इथे सुद्धा प्रो प्लेअर कडून एक काम झालंय की -70,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या आता 40,000 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि पुट शॉर्ट जे आहेत ते पण हेवीली ऍड झालेले आहेत प्रो प्लेअर कडून. ठीक आहे. अशा हिशोबाने त्यांचे शॉर्ट पुट लॉंग सुद्धा आहेत. पण मित्रांनो, ह्या पोझिशन ज्या असतात ना हेज असतात आणि ह्या सेलिंगच्या पोझिशन असतात. म्हणजे थोडी जरी डायरेक्शन वरच्या साईडला असेल किंवा साईडवेज असेल तर ह्यांना फेवरेबलच असतं. त्यामुळे पुट लॉंग याचा अर्थ असा नाहीये की काही मेजर डायरेक्शनल शॉर्ट्स आहेत. तर त्या तेवढ्या नाही आहेत जेवढ्या लॉंग्स पण अवेलेबल आहेत रिटेलरच्या. ठीक आहे. तर त्या हिशोबाने ह्या पोझिशन्स आहेत. तर डेटा जो आहे तो साइडवेज टू पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. विक्स थोडा वाढून येतोय, 2-4 दिवस झाले विक्स थोडा वाढून येतोय आणि विक्स ज्यावेळी ज्यावेळी वाढून येईल तो थोडं व्होलॅटिलिटी त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. मग जरी आपण साइडवेज आपण एक 60-70-80 पॉईंट पर्यंत घेऊन चालतो तर तो त्या ठिकाणी कधी कधी चांगल्या प्रकारे वर पण राहू शकतो. तर बघू शकता तुम्ही विक्स बऱ्यापैकी वाढून आलेला आहे. मार्केट ज्यावेळी वर गेलं त्याच वेळी विक्स वाढून होता आणि ओव्हरऑल जे काम झालंय ते थोडस साइडवेजच झालंय. ऍक्च्युली रिटेलरनी ज्या पोझिशन्स कमी केल्यात ना हा पण एक कन्सर्निंग फॅक्टर आहे रिटेलरसाठी. पण ऍक्च्युली हा मार्केटसाठी आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. कारण ओव्हरऑल ज्या 4-5 5.5-6 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या FIच्या किंवा रिटेलरच्या ह्या आता उलट्या होताना दिसत आहेत. ठीक आहे. तर बघूया इन फ्युचर जर्नी कशी आहे. हा एक नवीन पॉझिटिव्ह लॉंग टर्म याचा ट्रेंड असावा असं आपण अपेक्षा करूया. पण अजूनही आपण पूर्ण पॉझिटिव्ह झालेलो नाही मित्रांनो. ज्यावेळी रिटेलर ऍटलिस्ट 1.5 ते 2 लाख निगेटिव्ह जाईल त्यावेळी आपली डायरेक्शन ही पॉझिटिव्ह असेल. तिथून एक फ्रेश जर्नी स्टार्ट होईल असं आपण त्या ठिकाणी समजूया. ठीक आहे. तर मित्रांनो, डेटा साइडवेज टू पॉझिटिव्ह आहे. SGX पॉझिटिव्ह दाखवतोय, विक्स वाढून आलाय आणि अशा प्रकारे सेंटिमेंट जे ग्लोबल सेंटिमेंट आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तर एक्सपायरी जी आहे ती पॉझिटिव्ह साईडला व्हायला काही हरकत नाही. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील
याची काही हेल्प होत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर राहा. थँक्यू मित्रांनो.